खरं तर मोठा दिवस म्हणावा लागेल, कारण आगामी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भातली ही नांदी म्हणावी लागेल आणि त्याच संदर्भात एक मोठी अपडेट. वाडा नगरपंचायतीत भाजपच्या रीमा गंधे या विजयी झाल्याची मोठी माहिती समोर येते. पाथर्डीत भाजपचा 8 जागांवर विजय झालेला आहे. त्यामुळे भाजपनं आता सरशी घेतल्याचं दिसून येत आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार ऐश्वर्या पाचारणे याही विजयी झालेल्या आहे. शिंदखेड्यात राष्ट्रवादीच्या कलावती बाळी यांचा विजय झालेला आहे. तर इगतपुरीत माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकरांना मोठा धक्का बसल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तर गेल्या 30 वर्षांपासून इंदुलकरांची नगर परिषदेवर मोठी सत्ता होती आणि आता याच इंदुलकरांना मोठा धक्का बसलेला आहे. शिवसेनेच्या मंगेश शिरोळेंनी या ठिकाणी बाजी मारल्याचं दिसून येत आहे. तर माजी उपनगराध्यक्ष नईम खान यांचाही या ठिकाणी पराभव झाल्याचं दिसतंय. तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हे सर्व मान्यवर सध्या बसलेले पाहायला मिळत आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी मी आता कपिल ढोके यांच्याकडे जाणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय इंदुलकरांना मोठा धक्का बसलाय आणि शिवसेनेने सरशी घेतलीये. अगदी काही वेळातच या सगळ्या निवडणुकांचं चित्र, या निकालाचं चित्र स्पष्ट होईल. कुठेतरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये आता चुरशीची लढत दिसून येते. मुळात मला विचारले ना. जी जी बोला बोला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत आहे की नाही आम्हाला माहिती नाही, पण तिन्ही पक्षांनी निवडणुकांमध्ये प्रचंड सत्तेचा गैरवापर केला हे मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगतोय. जी. आणि या तीनही पक्षांनी ज्या ज्या काही क्लुप्त्या, ज्या ज्या काही चुकीच्या पद्धती वापरल्या त्या मी सातत्यानं सांगत आलेलो आहे. ही निवडणूक गावखेड्यातील लोकांची होती. निवडणुकीमध्ये लोकांच्या प्रश्नांवर बोलणं आवश्यक होतं, लोकांचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणं आवश्यक होतं. पण या निवडणुकीमध्ये सातत्यानं सत्तेची मस्ती दाखवण्याचं काम एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीसांचा भारतीय जनता पार्टी असेल या पक्षांनी दाखवण्याचं काम केलं. निश्चितच आता निकाल हाती येत आहेत. काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टी, कुठल्याच गोष्टी आमच्याकडे नसताना सुद्धा, कुठलंच वातावरण आमच्या बाजूने नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीची कामगिरी या निवडणुकीमध्ये करते आहे. पक्ष मोठा आहे, 50 ते 60 वर्ष देशावरती राज्य केलेलं आहे. काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे, स्वीकारा तुम्ही. तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे, आरोप करू नका. जनतेने नाकारलेलं आहे, तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे, कबूल करा. तुम्ही कबूल करणार नाही आम्हाला माहिती आहे, कारण गेंड्याची कापणी झालेला पक्ष राहिलेला. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जनतेने जायचं नाही. तुम्ही आजपर्यंत जनतेमध्ये जाऊन तुम्ही पैशाची मस्ती दाखवता, पैसे वाटता, पैशाचा अपहार करता, पैशांचा गैरवापर आहे. नाकारलेला आहे, मला बोलण्याचा अधिकार नाहीये, मला जनतेने नाकारलेला आहे.